नाही नाही, काळजी करू नको, तुझ्याशी असं नाही वागणार मी. माझ्याशी तू असं वागूच शकत नाहीस. कामाला लागूया, सरप्राईज द्यायचं. वहिनी, मला बोलायचं होतं जरा तुमच्याशी. हो, मला वाटलंच होतं वासुभाऊजी, आणि मलाही तुमच्याशी बोलायचंय जरा. हा, म्हणजे आता मथुराशी तुमचं बोलणं झालंच आहे तर. मॅम, तुम्ही निघालात का? हो, का ग? बरं ठीक आहे, आपण उद्या बोलू. नाही नाही, काही अर्जंट काम आहे का? हो मॅम, ऍक्च्युली उद्याच्या मीटिंगसाठीचे काही पॉइंट्स आहेत ते सांगायचे होते. हार्डली 5 मिनिट्स लागतील. सॉरी. हो हो ठीक आहे, अगं महत्वाचं काम आहे ते. 2 मिनिटं थांबतेस, मी येते लगेच. ओके. हा तर वासुभाऊजी, आपण उद्या बोलूया का? म्हणजे मी तुमच्या घरी येते, मग आपण निवांत बोलू शकतो. चालेल? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, उद्या भेटू. फारच आगाऊ आहे हा अथर्व, जरा जास्तच बोलतो. जाऊ दे, मरू दे. मला काय करायचंय, मी आदित्यला फोन करून कळवते. हा उत्तरा, अगदी योग्य वेळी फोन केलास. वेळेत फोन केलाय, पण ही वेळ आपली नाही एवढं नक्की. म्हणजे? अरे, त्या अथर्वने काहीच सांगितलं नाही मला, कसलाच पत्ता लागू दिला नाही. तो जरा जास्त जागाव. नाहीतर काय, नुसतं चरा चरा बोलता येतं त्याला. अरे, मी खूप प्रयत्न केला माहिती काढून घेण्याचा, पण त्याने कसलाच अंदाज येऊ दिला नाही मला. इकडे पण सेम कंडिशन आहे. मी घरी आल्यापासून मधुरा माझ्याशी काहीच बोलली नाही, गप्प गप्प आहे. अरे मग तू बोल ना तिच्याशी, चांगलं खडसावून विचार तिला, काय डिसिजन आहे तुझा म्हणावं. नाही 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 उत्तरा, ही वेळ चिडून किंवा ओरडून बोलण्याची नाहीये. सगळं काही मधुराच्या मनाप्रमाणेच केलं पाहिजे. तिचं जर डोकं फिरलं किंवा तिने जो काही निर्णय घेतलाय तो जर अचानक बदलला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. तू म्हणतोयस तेही करेक्ट आहे, पण हे असं काहीच माहित नसताना नुसती वाट बघत राहणं फार बोर होतंय रे. हो, पण जर उलट विचार केलास तर त्यातही एक मज्जा आहे. आपण मज्जा करूया. एक काम कर, मी इथे मधुराशी प्रेमाने बोलून वागून काही काढून घेता येतं का ते बघतो. ठीक आहे? ओके, तू म्हणशील तसं. ओके. आणि ऐक, तू तिकडे लक्ष दे, मी इकडचं बघतो. त्यात मीरा घरी आलीच असेल, तिचा जरा अंदाज घे, काय म्हणते ते बघ. मी तुला कळवतो. ओके? ओके, बाय बाय. रूम सर्व्हिस. येस, कम इन. मॅम, चहा. इतक्या उशिरा? मी तर कधीच ऑर्डर केला होता. मॅम, ऍक्च्युली ती अशी आमची गीता आहे ना, ती जराशी वेगळी आहे, तिच्यामुळे जरा उशीर झाला. आय एम सॉरी. अच्छा अच्छा, ठीक आहे, चहा घेते मी. पण जेवणाचं काय, तयारी झाली की नाही? ऍक्च्युली जेवणाला थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे हा चहा आणलाय. अच्छा, म्हणजे चहाला जसा उशीर झाला तसा जेवणालाही उशीर होणार आहे. तर बर. पास झाला तर नाटक. बरं झालं ताई तू वास म्हणालीस. हे इतकं असं नम्रपणे बोलणं कोणाला जमणार का? आणि मला तर तुला माहितीच आहे ना. खरंय, अगदी खरंय. पण चहा खूप छान झालाय, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. ताई, मथुरा ताईशी काही बोलणं झालं का तुझं? हो झालं ना, आज बराच वेळ बोलणं झालं तिच्याशी. मला तिची बाजू कळतेय अथर्व, म्हणजे तिचं बोलणंही पटतंय मला. ती म्हणाली की ताई, आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत मी कॉम्प्रोमाइज केलंय, मला कधीच माझ्या मनाप्रमाणे काहीच करता आलं नाहीये. त्यामुळे यावेळी जे काही होणार आहे ते तिला जसं हवंय तसंच करणार आहे. नक्की काय करणार? नक्की कोणाला निवडणार आहे?
ऑफकोर्स आदित्यला. काय हे ती स्वतः म्हणाली? हो अथर्व, पण तू असं का विचारतोयस? नाही म्हणजे नक्की काय करणार आहे ते ठरलंय ना तिचं. म्हणजे विचारपूर्वक म्हणाली ना ती. हो, अगदी शांतपणे बोलली होती माझ्याशी. ओके, म्हणजे आता मधुराताई आदित्य सोबत राहणार आणि आदित्य मधुराताई सोबत. हो, चांगलंच आहे ते म्हणा. पण आता वासुभाऊजींना कसं आणि काय सांगायचं हा मोठा प्रश्न पडलाय मला. हो, तो एक मोठा टास्कच आहे खरंच. मी उद्या सकाळी वासुभाऊजींना भेटायला त्यांच्या घरी जाणार आहे आणि मी त्यांना तसं सांगितलं की उद्या सकाळी तुमच्या घरी येऊनच बोलू आपण. बर, बघू आता काय होतंय. वा, तुमचं घरही छान आहे आणि टेरेस सुद्धा खूप सुंदर आहे. हो, छान सजवली तुम्ही. म्हटलं आपल्याला निवांत बोलता येईल म्हणून. बसा ना प्लीज. हो हो. वाट बघतच होतो मी तुमची. ऍक्च्युली यु नो, रात्रभर झोप सुद्धा लागली नाही मला. मी समजू शकते. वहिनी, मला ना खात्री होती तुम्ही माझ्याशी बोलायला यालच. तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. मी सगळं काही एकदम व्यवस्थित करेन. तुमच्यावर कुठलीही जबाबदारी येणार नाही. तुम्ही आता एकदम बिंदास्त राहा. म्हणजे लग्नाची सगळी तयारी सुद्धा मी व्यवस्थित करेन. सगळं प्लॅनिंग मी करेन. तुम्ही फक्त माझ्या आणि मधुराच्या पाठीशी उभ्या राहा. आम्हाला आशीर्वाद द्या. आपण आपल्या सोयीनुसार तारीख ठरवू आणि व्हेन्यूचं जे आहे. वासुभाऊजी, एक मिनिट, मला बोलू तरी द्या. मला जे बोलायचंय. सॉरी, प्लीज. वासुभाऊजी, तुमचं आणि मधुराचं लग्न नाही होऊ शकत. काय? एक सेकंड. पण का? का ते मला नाही सांगता येणार, पण तुम्ही नका काळजी करू. आपण तुमच्यासाठी एखादी खरंच खूप चांगली मुलगी शोधू. डोंट वरी. पण तुम्ही मधुरासाठी का नाही म्हणताय मला? का ते मला नाही माहित, पण मला असं वाटतंय की हे नाही होऊ शकत. मला ते योग्य वाटत नाहीये वासुभाऊ. वहिनी, तुम्ही तुमच्या मूडवर नका ठरवू ना हो की नाही ते. म्हणजे माझा विचार करा ना जरा. तुम्ही मधुराचा विचार करा. बरं ठीक आहे, ऍटलीस्ट मला कारण सांगाल काय झालंय? मी कमी वाटतोय का तुम्हाला कशामध्ये मधुरासाठी? वासुभाऊजी प्लीज असा काही विचार करू नका. तुम्ही कुठे कमी नाहीत. मी खरंच नाही सांगू शकत काय कारण आहे. पण का? काय प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही मधुराशी बोललात का? एक सेकंड, तिचा नकार आहे का या सगळ्याला? म्हणजे तसं काही असेल तर मला क्लिअर सांगा. वासुभाऊजी एक मिनिट, माझा निर्णय झाला. तुमचं आणि मधुराचं लग्न नाही होऊ शकत, यातच सगळ्यांचं भलं. हे बघा प्लीज, मला बाकी काही प्रश्न विचारू नका. मला त्याची उत्तरं नाही देता येणार. सॉरी, येते. ओ वहिनी, तुम्ही वहिनी, मीराताई, मीराताई, मीराताई कुठे? मीराताई नाहीये घरात. आता एव्हाना कळलंय मला. मी सगळीकडे शोधून आले, पण गेल्यात कुठे ताई? ती गेली आहे वासूच्या घरी बोलायला. इतकं काय अर्जंट काम आहे? झालंय असं की मधुराताईने आदित्यला चूज केलं. त्यामुळे आता वासूला काय सांगायचं असा मोठा प्रश्न ताई समोर पडलाय. म्हणून समजवायला गेली आहे वासूला. मधुराताईंनी असं का केलं असेल? तोच प्रश्न पडलाय ग मला. इतकं समजावून पण असा निर्णय का घेतला? कोणाच्या दबावाखाली तर असा निर्णय घेतला नसेल ना. हो, मलाही असंच वाटतंय. पण आपण काय करणार आता? मीराताईंना यांना उशीर होईल. मी माझी कामं आवरून घेते.
वासू, वासू, हे सगळं काय आहे? अरे मी काय विचारतोय तुला? मीरा काय म्हणाली? काय म्हणणार त्या? माझ्या आणि मधुराच्या लग्नाला विरोध केलाय त्यांनी. तुमचं लग्न नाही होऊ शकत पण. का? कारण नाही सांगितलंय काही. फक्त लग्न होऊ शकत नाही, दॅट्स इट. सगळ्यांचं भलं आहे म्हणे यात. मला तरी माझं काही भलं दिसत नाही. नाही नाही, तू 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 अजिबात काळजी करू नकोस. आपण करू काहीतरी. तू नको टेन्शन घेऊ. ओके? ये आत. मधुरा, मधुरा? तू मधुरा, मधुरा कुठेच नाहीये. अरे आत्ता कुठे गेली ती यावेळी? नाही, मलाही काही कळत नाहीये. थांब थांब, तिला फोन करून बघतो. हा. बोल आदित्य. हा, कुठेस तू? मी कुठेही असेल, तुला काय करायचं? काय करायचंय म्हणजे? अगं असं काय करतेस? आम्हाला काळजी आहे तुझी म्हणून विचारतोय. आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे मला, वासूला, म्हणजे सगळ्यांनाच तुझी काळजी आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल माझी काळजी, पण मी नाही सांगणार आहे मी कुठे येते. हे बघ मधुरा, उगाच एक मिनिट, तुझा फोन दे इकडे. एक मिनिट, वासूशी बोल. हॅलो मधुरा, कुठे आहेस तू? मला सांग, मी आत्ताच्या आत्ता तिथे येतो. सांग पटकन. वासू, अरे तुम्हाला जिकडे सोडायचंच ना तिकडेच उभी आहे मी. ओके ग्रेट. तू थांब, मी आलो. एक कुठे कुठे? मी तिला भेटायला जाऊन येतो. बरं ठीक आहे, चल मी पण येतो. नाही आदित्य, आय एम सॉरी, पण मला तिला एकटीलाच भेटायचं. मला जरा एकांतात बोलायचंय तिच्याशी. ओके, आय एम रिअली सॉरी. बाय. ठीक आहे. ए वासू, ए थांब. अरे ला 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 हा इथं. अरे ताई, ये ना, बस ना. ताई, पाणी घ्या. थँक्यू. चहा झालाय, मी गरम करून आणून देते. पण नाही नाही, मला आता काही नको. काय झालं ताई? वासू भाऊजींना भेटून आले, बोलले त्यांच्याशी व्यवस्थित. काय म्हणणं आहे वासू दादाचं? त्यांचं प्रेम आहे मधुरावर, त्यांना लग्न करायचंय मधुराशी. पण मी त्यांना मधुराचा निर्णय सांगितला. काय वाटलं त्यांना हे सगळं ऐकून? तर त्यांना खूप वाईट वाटलं. मधुराने घेतलेला निर्णय त्यांना पटलाच नाही. त्यांचा चेहरा बघूनच कळत होतं त्यांना खूप त्रास होत होता. मी तरी काय करू, मधुरा माझी लहान बहीण आहे. माझी इच्छा हीच आहे की तिच्या मनाप्रमाणे व्हावं सगळं. मी आजपर्यंत तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाहीये आणि यापुढे नाही करणार. अगं पण आता मग वासुदादाचं काय? काय म्हणजे अथर्व, अरे मला मधुराची जास्त काळजी आहे. लग्न हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप मोठा निर्णय आहे हा. त्यामुळे मधुराच्या मनाप्रमाणेच तो व्हायला हवा. तिला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळावं हीच माझी इच्छा आहे.
आणि या बाबतीत मी तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही करू शकत. आणि राहिला प्रश्न वासू भाऊजींचा, तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. पण अगं वासुदादाचं मधुराताईवर खरंच प्रेम आहे असं मला वाटत होतं ग. हो, आणि मधुरा आदित्यवर करते आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि वासू भाऊजींना सुद्धा. पण मधुराताईचा निर्णय बदलणार नाही याची तुला खात्री आहे का? हो, ऑफकोर्स. हे सगळं ठरलंय आता. त्यामुळे आपण बाकीचा काही विचार न करता मधुरा आणि आदित्यच्या लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. कळलं? बर, मग आता हे नक्की आहे? सर्व हो, सगळं असंच आहे. आणि आता प्लीज परत परत तोच प्रश्न विचारू नकोस मला. ओके. अरे यार कधी येतोय हा? मला वाटत चला ये करेक्ट वेळेवर आलायस. हा घ्या तुमचा पिझ्झा. थँक्यू. एक मिनिट हे घ्या. थँक्यू सो मच सर. एक सेकंड थांब 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 थांब. हे घे. थँक्यू सो मच. थँक्यू. मोस्ट वेलकम. होती है के माझ्या ते होणाऱ्या भुक्कड बायकोला एकदा विचारतो, नाहीतर आल्यावर डोकं खाईल माझं. हॅलो आदित्य, मला ना माहितीये तुम्हाला आता का फोन केलायस ते, पण ठीक आहे, तू काळजी नको करूस. अरे मी नाही सांगणार आहे वासूला काही. आपलं जे आणि जसं ठरलंय ना, मी तेच सांगणार आहे वासूला. एक मिनिट. अगं पण तुला हे विचारायला मी फोन केलाच नव्हता. तुझ्यासाठी पिझ्झा ठेवू का हे विचारायला तुला फोन केलाय मी. आदित्य, इथे ना हा सगळा गोंधळ सुरू आहे आणि तुला जोक सुचतायत. हा विनोद, अगं हे खरंच विचारतोय मी तुला. हे बाबू नाही, थँक्यू, मला काहीही नकोय. हा हो ग, बाय बाय. आणि राहिला प्रश्न वासूशी बोलण्याचा. मधुरा, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुझं भलं कशात आहे ना हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे आपल्या ठरल्याप्रमाणेच तू वासूशी बोलणार याची खात्री आहे मला. ठीक आहे, घेऊ मी आता फोन. नाही म्हणजे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर. ओके बाय. चल बाय. ताई, माझी सगळी कामं आवरली आहेत. आता तुम्ही तुमचं आवरून द्या. हो, मी आवरते, पण तुझी काय कामं आवरून झाली तुझं? अथर्व यायचंय, त्याला जेवायला वाढशील, मग परत आवरावर. तुझी कामं काही संपत नाहीत, मला माहितीये. ते सगळं मी आवरून घेतलंय ताई. हा, माझं आणि अथर्वचं ठरलंय की त्याला जर मित्राकडून घरी यायला उशीर होणार असेल ना, तर मी त्याच्यासाठी जेवण काढून ठेवते. ते बघा काढून ठेवले की नाही. तो येणार, जेवणार. अथर्व खूप छान फ्रेंड आहे ना आमचं, असं सगळं ठरलंय. वा, छान चाललंय तुमचं. आणि अथर्व घरी असला की माझा वेळ पण पटकन निघून जातो. हे मात्र खरंय. म्हणजे आपली माणसं घरी असली किंवा आपल्या मनासारखं सगळं घडत असलं ना, वेळ कसा जातो कळतही नाही. हो ना. गीता, हो ताई. हे जे काही चाललंय, जे काही घडतंय, ते सगळं बरोबर आहे ना ग? ताई, आज अचानक असं का विचारताय तुम्ही?
मला ना आजकाल स्वप्न पडतात. मी एकटी पडत चालले, सगळं असं हातातून निसटून चाललंय. ताई 1 मिनिट, तुम्ही उगाच नको तेवढा विचार करताय. असं काही होणार नाहीये. तुम्ही कशाला इतकी काळजी करताय? आणि तुम्हीच सांगता ना, जे काही होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं म्हणून. हो ग, पण ताई पण नाही की बिण नाही. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. उद्यापासून मी पण तुमच्या बरोबर ऑफिसला येणार आहे.